तब्येत चांगली आहे. साहेबांना मी काय डायरेक्ट भेटू शकलो नाही, पण ताईंना भेटलो आणि ताईंनी सांगितलं प्रकृती एकदम चांगली आहे आणि प्रकृतीत सुधारणा आहे. त्यामुळं लवकरच साहेबांना घरी जायला परवानगी डॉक्टर देतील. दुसरं असतात तर रोहित पवारांनी पीसी घेतली, विमान अपघातासंबंधी अनेक काही शंका कुशंका घातपात वगैरे सगळे प्रेझेंटेशनच दिले त्यांनी तासाभराचं. असा प्रश्न उपस्थित केला त्यांनी. हा प्रश्न फक्त कुटुंबातले म्हणून रोहित दादाच्याच मनात नाही, तर आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की अजितदादाचा अपघात आहे का घात आहे. आणि हे जे काही प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनात आहेत आणि त्याची चौकशी झाली पाहिजे, सत्य लोकांच्या समोर आलं पाहिजे. कारण अजितदादा नेता म्हणून जरी एका पक्षाचे होते तरी महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता याचं असं अचानक जाणं हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला त्या ठिकाणी पचनी पडलेलं नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाचं देखील अकाली असंच निधन झालं, त्याचं देखील गूढ अजून लोकांच्या मनात ती शंका आहे की हा घातच आहे, अपघात नाही. तसंच अजितदादांच्याबद्दल होतंय आणि महाराष्ट्रातला मोठा नेता हा असा कसा जाऊ शकतो, हे जे काही प्रश्न आहेत ते रोहितदादांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडले. आणि मला वाटतं केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की आपल्या सरकारमधला एक मोठा नेता त्याच्या जाण्यानं जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत त्या प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे आणि सत्य हे जनतेसमोर आलं पाहिजे. चौकशी झाली पाहिजे 100% चौकशी झाली पाहिजे. कारण रनवे दिसला नाही, फ्रिक्वेन्सी नव्हती असं पहिलं सांगितलं जातं, नंतर सांगितलं जातं 3000 फ्रिक्वेन्सी होती. 3000 फ्रिक्वेन्सी म्हणजे 3 किलोमीटरचा रनवे दिसतो. बारामतीचा रनवे 2.25 किलोमीटरचा आहे आणि विमान हे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की ते वरच विमान त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल ताबा सुटलेला आहे. पायलट बदलले गेले. पायलट सकाळी मुंबईत कोणतं ट्रॅफिक होतं, कोणत्या ट्रॅफिकमध्ये पायलट गुंतले आणि ऐन वेळेला दुसरे पायलट का आले, हे असे अनेक जे प्रश्नाचं काहूर हे महाराष्ट्रामधले सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे आणि तेच आज जे मीडियाच्या माध्यमातून मांडलंय मला वाटतं ते सत्य लवकरात लवकर लोकांच्या समोर त्याच्या सरकारने आणलं पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. पवार साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की घातपात नाही, मी असं आहे की 2 मतं प्रभाव कशा. ज्या दिवशी पवार साहेबाचं स्टेटमेंट आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अंत्यविधी हा अजितदादाचा होणार होता आणि तोपर्यंत कसलीही माहिती ही मला वाटतं आलेली नसेल आणि साहेबांनी अंत्यविधीमध्ये त्या ठिकाणी काही गोंधळ होऊ नये. कारण लोकांच्या मनात पहिल्या दिवशीपासून शंका होत्या आणि त्या शंकाचा उद्रेक होऊ नये, अंत्यविधीच्या सगळे सोपस्कार त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडावेत म्हणून पवारसाहेब हे जबाबदार नेते आहेत. माहिती हातात असल्याशिवाय ते कोणत्याही गोष्टीवर, आपल्याला पवारसाहेबाचा स्वभाव माहिती आहे, ते भाष्य करत नाहीत. आता रोहितदादांच्याकडे ज्या माहिती आल्यात त्या माहितीच्या आधारे त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती आज 10 दिवसाच्या 13 दिवसाच्या नंतर घेतली. तोपर्यंत त्यांच्याकडे माहिती आली. मला वाटतं ह्या माहितीचं उत्तर आता सरकारनं द्यायला पाहिजे. म्हणजे अंत्यविधीच्या वेळेस काहीतरी गोंधळ झाला असता म्हणजे असं. स्वर्गीय मुंडे साहेबाच्या अंत्यविधीच्या वेळेला आपण बघितलं कशा पद्धतीनं लोकांचा आक्रोश त्या ठिकाणी झाला होता आणि तोच आक्रोश अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळेला झाला असता म्हणून पवार साहेबांनी आणि पहिलंच झाल्याच्या नंतर एक 2-3 तासात कसलीही माहिती हातात नसताना पवारसाहेब काय बोलणार. त्याच्यामुळं पवारसाहेबांचं एक जबाबदार नेते पवारसाहेब आहेत. पण आता लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत, लोकांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी मांडल्यात ना, अमोल मिटकरी असतील किंवा अनेक त्यांच्या पक्षातले नेते आहेत, ह्यांनी देखील शंका उपस्थित केल्यात. हे काय रोहित पवार ह्यांनीच उपस्थित केल्या नाहीत, तर सर्वसामान्य लोकांच्या शंका हे सर्वसामान्य प्रत्येक माणूस हा उपस्थित करतो, त्याच रोहितदादांनी उपस्थित केल्यात. त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. ते विमान कंपनीच्या संदर्भात देखील अजून काही अहवाल समोर आलेला नाहीये. पहिल्या दिवशी रिपोर्ट दाबला गेल्याची माहिती समोर येते. खरं तर 8 ते 9 महिने लागण्याची शक्यता असं त्यांनी सांगितलं. असं आहे की हे अतिशय दुर्दैवी आहे. अजितदादासारखे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, एवढ्या मोठ्या उंचीचा नेता हा जाऊन 13 दिवस होऊन जातात. जर चौकशी कंप्लीट होत नाही तर नेमकं याच्यात काहीतरी लपवायचा प्रयत्न आहे का, काहीतरी लपवायचं आहे का. एक जर तुम्ही अपघात झाला म्हणताय तर अपघाताची चौकशी करायला तुम्हाला 1 दिवस 2 दिवस खूप झाले. 13 दिवस जर तुम्हाला ब्लॅक बॉक्समध्ये काय हे सापडायला जर तुम्हाला अजून वेळ मिळत नसेल तर मला वाटतं ही चौकशी ही एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली व्हायला पाहिजे. सरकार की जांच पर आपको शक है क्या? 100% सरकारवर शंका आहे. म्हणूनच आता विरोधी पक्ष जर असता तर आतापर्यंत सापडलाच असता ना.
यंत्रणा दाबणार कोण, चौकशी करणार कोण आणि ही सगळी सिस्टीम कोणाच्या हातात आहे त्याच्यावरच शंकेचा रोज जाणार ना. रोग कुणाकडे जाणार शंकेचा? त्यांच्याकडेच जाणार. आणि ही शंका फक्त अजितदादांच्या नाही तर मुंडे साहेब, त्याच्यानंतर सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रिकर हे सगळे नेते 2014च्या नंतर ह्यांची एक्झिट कशी झाली हा प्रश्न महाराष्ट्राला नाही देशाला पडलेला आहे. नेते तुम्ही या राष्ट्रवादीचे मात्र गेल्या काही दिवसांपासून दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार याबाबत सातत्याने चर्चा होती. पवार कुटुंबातील व्यक्ती व्हावं पण काय वाटतंय की असं आहे की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते हे ठरवतील त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावा आणि त्यांच्या भावनेच्या आधारे ते निर्णय घेतील. त्याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, लहान कार्यकर्त्यांनी बोलणंच ते संयुक्तिक नाही. विलिनीकरणाचं काय त्याच्या बाबतीत आमच्या पक्षाचे आदरणीय पवारसाहेब आणि वरिष्ठ नेते जे आहेत ह्यांच्यामध्ये काही चर्चा दादा असताना झाल्या होत्या. पण आता त्याच्यानंतर आता काय निर्णय तो आदरणीय पवारसाहेब आणि वरिष्ठ नेते घेतील. ठीक आहे, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.